हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा रेस्टॉरंटमध्ये स्वागत आहे. तुम्हाला कळत असेल रेसिपी कसली आहे. कंटोलांची रेसिपी आहे. खूप सिंपल रेसिपी आहे. ही माझी रेसिपी. मी कंटोलांमधल्या बिया काढून घेतल्यात आणि मी अशी लांब लांब चिरून घेते. तुम्हाला जर आवडत असेल मी गोल पण चिरून घेऊ शकता. मी कंटोलं चिरून घेतलेली आहे आणि आपण आता लगेच फोडणीकडे जाऊया. मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती. ज्या पातेलं थोडंसं पाणी आहे ते पाणी सुकू दे. मग त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. पाणी सुकलं आहे माझं आणि आता मग लगेच फोडणीची तयारी करूया. सगळ्यात पहिले मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. मी 3 चमचे तेल घातले. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि तेल घातलेलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता तेल कडकडीत तापलेलं आहे. त्याच्यात मी हिंग टाकते. हिंग पण आपला कडकडीत झालेला आहे. हिंग त्याच्यानंतर मी मोहरी पण घालते. तुम्हाला आवडत असेल घालून तुम्ही स्किप केली तरी चालेल. मोहरी घातले. आता याच्यामध्ये आपण थोडंसं 4-5 पानं कढीपत्त्याची घालूया. कढीपत्ता पण चांगला तडतडला आहे. लगेच मी लसूण 7-8 पाकळ्या लसणाच्या घातल्यात. लसूण पण आपण चांगलं परतून घेतलं आहे. लसूण परतून झाल्यावर मी लगेच त्याच्यात मी कांदा पण उभा चिरून घेतला आहे. 2 कांदे मी उभे चिरून घेतलेत. कारण मी कंटोला उभी चिरलेत ना, म्हणून मी कांदा पण उभा चिरून घेतला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छोटा कापला तरी चालेल. तर हे आपण नीट परतून घेऊया. व्यवस्थित परतलं आहे. आपला कांदा परततो आहे मस्त. त्याच्यात मी थोडेसे 5-6 मिरच्या, माझ्या तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्हाला फिक्या आवडत तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. पण हे आपण हळदीचंच बनवणार आहेत. आपण याचा मसाला नाही घालणार. मी मिरचीवर बनवणार आहे. व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे कांदा. आता आपण याच्यात टोमॅटो घालून घेऊया. मी एक मोठा टोमॅटो तो पण मी उभा चिरून घेतला होता, पण टोमॅटो स्लाइस खूप मोठा होता म्हणून त्या मी मधनं कट केला. आणि हा जर मला वाटत असेल माझा कॅमेरा खूप एक बाजूला जातो आहे तर मी एका हातात घेऊन शूट करते म्हणून तसं होते. मी ट्रायपॉड यूज नाही केला. टोमॅटो पण सॉफ्ट करून घेऊया. टोमॅटो सॉफ्ट करायला मी त्याच्यामध्ये मीठ घालते चवीनुसार. कमी जास्त तुम्ही करू शकता मीठ पण. आणि आता लगेच आपण याच्यात हळद पण घालून घेऊया. तर मी याच्यात 1 चमचा हळद घातलेली आहे. मी बाकीचे कोणतेच मसाले वापरत नाही आहे. नीट हळद पण आपण मिक्स करून घेऊया. तर आपण मी धुवून स्वच्छ केलेली ही कापलेली कंटोल आपण घालू. माझ्या कंटोलांचं प्रमाण अर्धा किलो आहे. आता आपण हे नीट मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यात मी एक बटाटा पण घातला आहे. मला बटाटा पण आवडतो कंटोलांमध्ये म्हणून बटाटा पण मी उभा चिरून घेतला आहे. बटाटा धुवून स्वच्छ कापून सोलून घेतलं आहे. आपण हे आता भाजी मिक्स करूया. नीट मिक्स करून घेऊ. नीट मिक्स करून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहेत आणि गॅस आपला स्लो टू मीडियमच असणार आहे. आणि आपण स्लो गॅसवर आपण याची 5 मिनटं नुसतं वाफ काढून घेऊया. मी झाकण ठेवते याच्यावर. झाकणावर थोडंसं पाणी ठेवलं आहे म्हणजे भाजी आपली लागणार नाही पाण्यामुळे. 5 मिनटं आपण वाफ काढून घेतली मी 5 मिनटांनी. आपण परत झाकण उघडून बघू आपले कंटोले शिजलेत का. आपण चेक करूया कट करून. बटाटा कट होतोय का चमच्याने. आणि बटाटा कट नाही होते आणि नाही कंटोलं पण कट होते. आपल्याला परत 5 मिनटं आपल्याला वाफ काढून घेऊया आपण. आणि परत 5 मिनटं झाकणात पाणी ठेवून परत 5 मिनटं आपण स्लो गॅसवर आपण वाफ काढून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक
करा, बेल बटनही दाबा. 5 मिनिटांनंतर आपण परत बघूया. आता आपण चेक करू परत एकदा बटाटा कट होतो आहे का, कंटोलं पण कट होते आहे का. हो होतं आहे. आणि कंटोलं पण बघूया, कंटोलं पण तुटतं आहे, म्हणजे आपलं कंटोलं पण शिजलेलं आहे मस्त. तर याच्यात मी तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. नाही घातलं तरी म्हणजे मी याच्यात खोबरं भाजून वाटलेलं घालते. आणि 2च चमचे घातलेले, जास्त नाही घालणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला टाकला. किचन किंग मसाल्यामुळे अजूनच चव खूप भारी लागते. हे आपण आणि कोथिंबीर घालून घेऊया. हे सगळं नीट मिक्स करून फक्त 2 मिनटं, आपण 2 मिनटं वाफ काढून घेऊया. त्याने जे वाटण घातलं ते पण थोडं शिजायला पाहिजे ना. वाटण म्हणजे खोबरं. हो, 2 मिनटं मी झाकून ठेवते. 2 मिनटानंतर आपण बघूया, आपली भाजी तयार आहे. डॅन. आणि आता ही भाजी आपण मस्त सर्व करूया. ही एकदा तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता, एकदम मस्त लागते. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही ते नक्की बनवून बघा आणि मला सांगा तुमची भाजी कशी झाली. धन्यवाद.